काल ज्या वॉटरफॉलला आल्यावर मी एकदम गळालेली होती. पिक्चर आहे वरती जायची like this 5-4 kilometers trek. वाव, सी गाईज फुल रेनबो. आणि बघा अंगावर ना थोडं थोडं पाणी पण येत. हॅलो गाईज, Welcome back to House of क्लिफाली. and we are here day 5. न्यू डे, नवा जोश. तुम्ही Nava Josh, finally Vrushali has recovered guys. She's feeling much better today. येस. She's doing good. So काल जे आम्ही waterfall चुकवलं होतं, we are going there again because she wants to see it and we also said like yeah we want to see the waterfall. नाही ते असं होईल ना, मी त्याला म्हटलं की नाही आपण इतक्या जवळ आलो आणि काल ऍक्च्युली म्हणजे पूर्ण जवळ येऊन आम्ही बघून नाही गेलो. कारण guys the Europe's one of the longest waterfall right? It's like I don't know the numbers but I read it's the Europe's longest waterfall. So we're going to go there. Then antar we're going to go to the highest drivable alpine road in Austria. That's known as the Grossglockner Highway, high alpine road. It's also known as driver's paradise because And I have a driver. because it's just zigzag and you're just climbing the hills, so you can enjoy a drive, like you can like actually corners and all. गाईज तुम्ही खूप एन्जॉय करणार आहे, म्हणजे आम्ही तुम्हाला ना खूप व्ह्यूज पण दाखवू नवे नवे. कारण actually the guys, okay, Grossglockner is a different route. It's a good route, but overall driving in the mountains, driving in Austria is a fun. Like imagine fully zigzag roads. I'm cruising at 100, 110, but it's fun. Like the moment you know you have a good car, and the main thing is guys, you need to trust your car. Yes. You need to trust your And car. we trust our car. Yeah, you need to trust it. Like, okay, there's a sharp turn, like a super sharp turn, and you're at 100. You need to trust, like, okay, will it be in 100 or should I go a little bit low? And that once you drive for some kilometers, you'll understand. Like, for example, there was a very sharp turn, and I was at 110. ते त्या दिवशी तुम्ही जर मागचा ब्लॉग बघितला असेल आमचा ट्रेकिंग वाला, त्यामध्ये तुम्हाला दाखवलं नव्हतं का एका साईडला फक्त एकच व्यक्ती जातो. ते पण बघा किती शार्प टर्न. तिकडे पण 100 चं स्पीड लिमिट आहे, but I was like on 110 and I could do the turn, but it came to me, no, slow down. I slowed down to 80, easy zoop turn, and then again I went to 110. So you need to coordinate with your own car, with your steering, the engine and everything, and that's like guys who like to drive, like cars and all, they'll relate to this. But it's a fun, and again you can see I'm गाईज तुम्ही क्लिफर्डला अजून एक कंट्री बाकी आहे, स्टे ट्यून. अजून खूप दिवस बाकी आहे ट्रिपचे. आय एम सो टॅन्ड. एवढं ऊन, कडक ऊन आहे ना गाईज. आम्ही AC 2018 वर ठेवून चालवतोय. सनग्लास काढशील मागवतो. ओके, सो गाईज स्टे ट्यून. लेट्स गो टू द वॉटरफॉल. येस गाईज, स्ट्रगल बघा जो कोणालाच दिसत नाही व्हिडिओमध्ये की सुंदर लोकेशनवर पोहोचण्यामागचा स्ट्रगल. बिचारे क्लिफर्डने 2 बॅग उचलल्या आहे. तुम्हाला वाटेल माझ्याकडे पण भरपूर सामान आहे, हे बघा. चला, यही तो लाईफ आहे. सामान उचला, दुसऱ्या लोकेशनवर जा. ऐक, जवळ तर आहे. आम्ही वॉटरफॉल पर्यंत पोहोचत आलोय आणि मी तुम्हाला समोरचा रस्ता दाखवते. म्हणजे व्हेरी प्रिटी. तू जरा जोरात बोल ना. Just look at it, guys. It is so pretty. जास्त झालं. थांबा गाईज, मी तुम्हाला रस्ता दाखवते. क्लिफर्ड ओव्हर एक्साइटेड झाला आता. अरे दाखव, रस्ता संपेल. आणि हे बघा, एकदम खाली आपल्याला मस्त पहाड दिसताय. या साईडला वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं. आणि हे बघा, प्रिटीएस्ट रोड. गाडीचं विंडशील्ड एवढं घाण झालंय. हा गाईज, ओव्हरऑल तुम्हाला गाडीची हालत दाखवली ना, तुम्ही म्हणाल भाई पूर्ण नंबर प्लेट झाकले आमचं. म्हणजे एवढे बग्स मेलेत ना गाडीवरती. बिकॉज इथं माउंटेन रोड वरती 100 स्पीड, छोटे छोटे बग्स ठाप ठूप मारत असतात. हा, पूर्ण आमच्या नंबर प्लेट वरती ना बग्स आले. ओव्हरऑल काचवरती बग्स आणि धूळ पण आहे. आणि हे बघा, पार्किंग स्पॉटला लावली होती ना. पण ठीक आहे, आम्ही नेदरलँड्सला गेल्यावर एकदाच गाडी क्लीन करणार आहे. हो, आणि आता मी वायपरने पण धुवू नाही शकत त्याला, कारण गाडीवरती खूप डस्ट आहे. अँड यू नो गाईज, इफ यू टर्न ऑन द वायपर विथ वॉटर इट विल क्रिएट फुल स्क्रॅचेस ऑन द ग्लास. सो जस्ट टू अवॉइड दॅट, फर्स्ट यू पुट वॉटर अँड देन यू डू स्टफ. म्हणून आम्ही आता सध्या काही नाही करणार. हो, सो लेट्स सी हाऊ इट गोस. माउंटेन्स, वॉटरफॉल.
गाईज काल ज्या वॉटरफॉलला आल्यावर मी एकदम गळालेली होती, आज त्याच वॉटरफॉलला आम्ही आहे परत आलेलो आहे. आणि मी एकदम ओव्हर एक्साइटेड होऊन आली. So let's go and see how the waterfall is like. आज माझ्यामध्ये असं ओव्हर जोश आहे आता. Over Josh. And so pretty looking baby. येस, So let's go to the waterfall guys. Let's go. आज तुम्हाला आम्ही वॉटरफॉल दाखवूनच राहू. काल नाही दाखवला गेला, पण आजचा आता पण काल वेगळा. तुम्हाला guys सांगू, काल was a really good rest day. We rested really well. Everything was really nice. आणि आता असं वाटतं रिस्टार्ट झालं, कारण की 15 दिवसाच्या ट्रिप मध्ये ना थोडासा एखाद्या दिवसाचा ब्रेक Yesterday we गरजेचा. just slept, didn't do anything. We just slept. चला आता पटकन चला आता, वॉटरफॉल let's go. दाखवतो. Waterfall. Guys, so this is the waterfall map. So आम्ही आता सध्या इथं आहे. कुठे आहे आपण? P4 ला अरे तिथे ते आपण जिथे रेड आहे. P4 ला गाडी लावली आम्ही. हा. तिथं आलो. And now we will go like this down. And you will walk zig 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 till here. Till point 2 we can go. Because Huh. if you want to go more, 5, 6, 7, that's an actual hike. Where you need good shoes and everything. And today we are not in that outfit. And I feel it's the same. We are. हा, म्हणजे आम्हाला फक्त वॉटरफॉल कव्हर करायचा आहे. So आम्हाला हे view दिसेल guys. हा. तर चला आपण जाऊन बघूया पहिले. हो. गाईज हे बघा वॉटरफॉल. आम्ही अजून जाणार आहोत तिकडे खाली, अजून जवळ. मी काय म्हणतो, आधी आपण वरती जाऊन बघू, जेवढं होईल तेवढं चढू. मी तेच म्हणणार माझी होती. खूप इच्छा आहे guys वरती जायची. Like this 5-4 kilometers trek. गाईज तुम्हाला माहिती का, क्लिफर्ड मला घरी ना म्हणजे त्याने असं म्हटलं पण नाही की अरे आपण ना पूर्ण ट्रेक करायला जाऊ, नाही तर ना पूर्ण ट्रेक करायला गेलो. तुम्हाला इथे येऊन म्हणतो आता मला पूर्ण जायची इच्छा आहे, पण But तरी it's fine. We will walk how much ever we can. जर असा नॉर्मल रस्ता किंवा काही असं चल लेट्स सी. पण हो. गाईज आम्ही जाऊन बघू वरती जेवढं जमतं तेवढं, बिकॉज वी बोथ आर व्हेरी स्ट्रॉंग. Oh, सो let's see how it- इट्स ओके, वी कॅन वॉक. Yes, let's. चालत आलो तिकडनं खालून. अजून खूप रस्ता बाकी आहे. हा, आणि ते बघा डॉजी पण आहे त्यांचा क्यूटचा. चलो गाईज आम्ही एका ना व्ह्यू स्पॉटला पोहोचलोय. तुम्हालाही दाखवतो. थोडासा स्लिपरी आहे बट इट्स ओके. पण पाणी पण येत आहे मस्त. आणि बघा अंगावर ना थोडं थोडं पाणी पण येत आहे. ओह माय गॉड. आणि खूप थंड पाणी आहे. You can see a rainbow. Oh, guys, now you can see the rainbow also. See? And there are two again. Wow. See, guys, full rainbow. हाय. Guys, बघा ना म्हणजे किती क्लिअर रेनबो दिसतोय तो. आणि खालून हे बघा ना, म्हणजे बघून खूप सुंदर वाटतंय. आणि पाणी पूर्ण खाली चाललंय. आणि हे बघा रेनबो. फुल ओले झालो आम्ही. Guys, almost over. खूप असं ना पाणी येतंय. कॅमेरा पण ओला झाला पण ठीक आहे. अँड आय थिंक वी आर व्हेरी लकी अँड ब्लेस्ड पीपल की आम्हाला ऑलवेज 2 रेनबो दिसतात. Yes. आता पण आम्हाला 2 रेनबो दिसले. Yes. अजून वरती जाऊया. Guys, आम्ही ऑलमोस्ट 1170 मीटर वरती आहे. आणि प्रेशर बघा पाण्याचं. look at the pressure. असं दुधासारखं वाहते ना गाईस. असं दुधासारखं पांढरं शुभ्र पाणी. आणि आता फुल पाणीचे छिटे पण येतात अंगावरती. बघा नाही दिसत नाहीये पण येत आहे. लिटरली चढत चढत आम्ही हे बघा तिथे ना हॉटेल एक. That's the top spot. अँड दॅट इज अ टॉप स्पॉट. आम्ही हो हो नाही करता करता कॅज्युअल Easily आलो. कपड्यांवर हा. खूप इझिली आलो असं व्ह्यू बघत बघत चढलो. मी घाम आला असेल बट इट्स व्हेरी नाईस. अँड इट्स नॉर्मल ना आता एवढं चढलं पण अजून असं निघालंय. आता वरती जाऊ आणि आईस्क्रीम खाऊ आणि भारी छान पाण्याचा आवाज. काही वाटत नाहीये खाली माती वगैरे असल्यामुळे की यु नो स्पोर्ट्सचेच कपडे पाहिजे होते. पण ऑफकोर्स ते जास्त कम्फर्टेबल असतात. पण ठीक आहे आलो आम्ही. वरतून पण दाखवते तुम्हाला. सुंदर सुंदर फुलं आलेले इथे सगळीकडे आले. हे बघा ना पूर्ण साईडला म्हणजे ना चालायला पण खूप सुंदर वाटते अशा ह्याच्यातून. आणि आपला
वॉटरफॉल. क्लिफर्ड कुठे गायब झाला? हा. तुम्हाला या साईडने पण काय बोलला? ओके, हे बघा. Finally, we are at the topmost part of the waterfall. म्हणजे तुम्हाला कळतंय का, त्यांनी खालून किशन करत होतं थोडंसं जेवढं जमेल तेवढं. आमची दोघांची जिद, आमची दोघांची love towards the nature, which brought us so on top. You can see I'm sweating because it's ऑलमोस्ट 1200 no 1500. 1500. हा का, वाचलं. ओके, दाखवतो पण तसं. आम्ही 1500 meters above sea level आहे. It's steep climb, just it's a steep climb. आणि it was not like a trek. It was more just a steep slope and just हा, keep असं, walking the slope. It was fine. असा नॉर्मल रस्ता. हे बघा. म्हणून जर आम्ही मागचा जर तुम्ही व्लॉग बघितला असेल तसे जर स्टेप्स असते ना, Then मग we या would not come कपड्यांवर because it's not comfortable. But it's just Yeah. walk. आणि मी चालत आलो वरती आणि मध्ये खूप सारे भारी व्ह्यूज दिसलेत. So ते व्ह्यूज पण बघा तुम्ही guys. So let's go on the top. गाईज, आम्ही ना वरती आलो आणि क्लिफर्डने ना सेफ प्ले केलं. त्याने एक ड्रिंक घेतली जी त्याला माहिती आहे. आणि मी बघा ब्लॅक करंट ज्यूस घेतला आणि तो आला एवढा बघा. Yeah, the black one. आणि आपलं beer, the best. Beer नाही आहे झुटा It's a- beer नाही, guys. This is- Amdol, it's a refreshing juice of Austria. हा, ऍपल ज्यूस. Cheers. मी आम्ही निघालो, आम्ही प्राइस काढलं आणि ज्यूस पिलं आणि आणि आता आता आईस्क्रीम खातोय. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, मी वरती ना ही आईस्क्रीम नव्हती, मला खायची होती वॉटरमेलन शेपचीच आईस्क्रीम, जी होती या खालच्या दुकानात. आणि ती बाई कार्ड वगैरे काहीच ऍक्सेप्ट नव्हती करत. तर क्लिफर्ड वरती गेला, क्लिफर्डनं स्वतःची आईस्क्रीम घेतली आणि त्यांना 5 युरो मागितले, म्हणजे कॅशमध्ये, त्याने कार्डमध्ये पे केले. आणि मग मी खाली येऊन घेतली ही आईस्क्रीम. म्हणजे तुम्हाला कळतंय का, म्हणजे क्लिफर्ड ना कधीच माझ्या कोणत्याच इच्छा मरू देत नाही. नेवर. वाय टू? अरे होत असेल तर काय, इट्स जस्ट नॉर्मल. हा, त्यांना फक्त वरती जाऊन रिक्वेस्ट केलं त्यांना की 5 युरो देता का कॅश मध्ये, मी तुम्हाला कार्डने पे करतो, कारण की आम्हाला खाली जाऊन आईस्क्रीम घ्यायची. And they explain it. I have a watermelon ice cream. My wife wants that. If she doesn't get it, I'm gone. They're like, yeah, we do it for you. आणि मग फायनली आम्ही घेतली कॅश देऊन आईस्क्रीम. आता मी टेस्ट घेऊन सांगते तुम्हाला कशी आहे. Guys, आणि काल लास्ट टाइमला ही आईस्क्रीम असली आईस्क्रीम तुला आवडत नव्हतं म्हणजे. हा, तुम्ही जर मागचा ब्लॉग बघितला असेल तर. तर चला आता आम्ही डिसेंडिंगला जातो. डिसेंडिंग काय म्हणतात रे? हा, डिसेंडिंग. हा, खाली चाललो आता आम्ही. चलो. फायनली वी आर बॅक फ्रॉम द ट्रेक ऑफ द हाईक. तुला दिसतं का हे वॉटरफॉल? ह्या ते तिथे हे अजून वरती 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 इथं बघ. अरे यार, नाही जाऊ दे, समजून हे पिवळं दिसतं का वरचं? हा स्पॉट इकडचं, तिथपर्यंत जाऊन आलो. इथं जाऊन आलो आम्ही एकदम वरती. इट वॉज अ गुड वॉक अँड नाव वी आर टायर्ड. वी गोइंग टू गो टू द कार, सिट द कार. आम्ही मस्त आईस्क्रीम खाल्ले, फ्राईज खाल्ले वरती. आणि आता छान फ्रेश वाटतंय. Now we are fresh. We are ready for the next adventure. So let's go there, guys. गाईज, हे बघा, आम्ही ना आता आमचा थोडासा ग्लास क्लीन करण्यासाठी थांबलोय. क्लिफर्ड असा मारतोय जसं काय ट्रेनिंग होती. मागच्या जन्मात तो कार वॉशचं काम करत होता. कारण ना खूप किडे मेले होते असं ना ग्लासवर, इतक्या स्पीडमध्ये चाललो आम्ही. आता सगळं साफ होईल. म्हणजे बघा ना, अशा व्ह्यू मध्ये आम्ही कॅज्युअली आमची गाडी धुतोय. किती काळा दिसायला लागला ना क्लिफर्ड, दिसू सुद्धा नाही लागलाय आता. धोंडो धोंडो कुठे गेला, कुठे गेला? Hello, guys. तर So, आम्ही वॉटरफॉल कम करून आलो. And now we are going to go to the next. Like next, how do you say? Next, काय म्हणतात त्याला? I forgot the words, guys. कारण I'm looking at the views and I'm forgetting the words. But we are going to the next. असंच होणार आहे. What was that word? I'm forgetting. नेक्स्ट डेस्टिनेशन. Next destination. अय्यो, destination मला विसरला. destination. So we're going to next destination. That is going to be
जे तुम्ही नेक्स्ट व्लॉग मध्ये बघा, तुम्हाला कळेल व्हॉट इज द नेक्स्ट डेस्टिनेशन. येस. आणि जर गाईज तुम्ही हा व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक, शेअर शेअर अँड अँड सबस्क्राईब टू अस. आणि जर तुम्ही हे ब्लॉग एन्जॉय केला असेल, वॉटरफॉल, कारण अनएक्सपेक्टेड होतं गाईज. आज वी डिडंट प्लॅन टू गो टू वॉटरफॉल. हा, आमचा कालचा तर मागचा व्लॉग अरे कहना क्या चाहते हो. गाईज होतं कधी कधी, काय माहित. सो गाईज, जर तुम्ही इथपर्यंत आमचा व्लॉग बघितला असेल तर स्टे एक्साइटेड फॉर द नेक्स्ट व्लॉग, जे आम्ही आता एक्झिक्यूट करणार आहे. इट्स गोइंग टू बी वन ऑफ द बेस्ट व्ह्यूज, कारण आम्ही तिथे स्टे करणार आहे वरती. अँड वी मे हॅव अ व्हेरी नाईस सनराईज नेक्स्ट डे. सो गाय, स्टे ट्यून. अँड जर तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल, थँक्यू फॉर वॉचिंग. अँड प्लीज लाईक, शेअर अँड स्टे सबस्क्राईब. हॅपी, स्टे सेफ अँड आणि बाय. इंस्टाग्रामवर फॉलो करा जाऊन. फोटोज बघायचे ना आणि तुम्हाला. सबस्क्राईब पण करा गाईज. कम ऑन, वी आर डुईंग सो मच. येस. वन सबस्क्राईब, वन लाईक. बाय बाय.